आणि आता मात्र ओपी ईगल्स या संघाला एकलवी झुंज देण्याकरिता मी पुढील संघाला प्रतिस्पर्धी संघाला विनंती करतो टीम एसपी फायटर्स। आणि तदनंतर या ठिकाणी आपण मैदानामध्ये विनंती करतोय या सामन्याकरिता सामनाधिकारी आपण देखील एंटर करायचं आहे। दहा कबड्डी, 9 कबड्डी, 8 कबड्डी, 7 कबड्डी, 6 कबड्डी, 5 कबड्डी, 4 कबड्डी, 3 कबड्डी, 2 कबड्डी, 1 कबड्डी, खेळ कबड्डी। आता मात्र आपण ह्या दोन्ही संघांचा खेळ या ठिकाणी पाहणार आहोत। अजून देखील प्रतीक्षेमध्ये असेल पहिल्या विजयाचा तो म्हणजे ओपी ईगल्स। तर या संपूर्ण साखळी पद्धतीच्या सामन्यांमध्ये एक सामना विजयी झालेला हा एसपी फायटर्स संघ आपल्याला बघायला मिळतोय। चढाई करीत असेल अर्थातच सुशांत साहिल बघायला मिळतोय। मुंबई शहर संघाच्या माध्यमातून बेलास खेळाडू यावेळेस मात्र आयकॉन खेळाडू म्हणून या रायगड कबड्डी लीग मध्ये खेळताना बघायला मिळतोय।
मित्रांनो, कबड्डीच्या खेळामध्ये करिअर बनवलेले अनेक मंडळी आपल्याला बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने अनेक खेळाडूंना ओळख देणारा खेळ म्हणजे कबड्डी. यावेळेस मात्र ओळख निर्माण केली आहे. ओमकार गाडे, बोनस अधिक 1 गुण. लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स. प्रत्युत्तर दाखल राज पाटील 1 नंबरच्या जर्सी मध्ये. हा निश्चितच मित्रांनो आयकॉनिक पॉइंट आहे. या खेळाडूची ओळख या गुणामुळे आहे आणि तोच गुण यावेळेस मात्र कर्णधार राज पाटील यांनी टिपलाय. चढाई करता ओमकार गाडे. पहिल्या चढाईमध्ये ज्याने बोनस अधिक 2 गुण अशा 3 गुणांची कमाई केली असा ओमकार यावेळेस बघायला मिळतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय ओमकार. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न होता सुशांतच्या माध्यमातून आणि ओमकार मात्र सक्सेसफुल होतो या चढाईमध्ये. प्रत्युत्तर दाखल राज पाटील. संघबांधणी चांगली होती परंतु प्रयत्न खेळाडूंचे कुठेतरी कमी पडत आहेत असं चित्र आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहे. यावेळेस मात्र पार्थ ठाकूर अँकल होल्ड करतोय आणि राज पाटीलची शिकार होतीये. जबरदस्त पकड. आता मात्र ओमकार गाडे. यावेळेस 2+2 लोणाचा बोजा दिला जातो सुरुवातीच्या क्षणामध्ये ओपी इगल्स संघावरती. आता मात्र प्रयत्न करावे लागतील ओपी इगल्स संघाला. 12 नंबर प्रत्युत्तर दाखल. जबरदस्त पकड. दर्शन भिंगे पार्थ ठाकूरचं कॉम्बिनेशन या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतंय. खेळाडूला काहीशी दुखापत होतीये. प्रत्युत्तर दाखल ओमकार गाडे. आता मात्र ही वंदे भारत एक्सप्रेस सुटली आहे. बघूया कितपत प्रयत्न करतो या चढाईमध्ये. 6चा डिफेन्स असेल. प्रयत्न तितकेसे होणार नाहीत.
चढाई करतो यावेळेस मात्र सुशांत साहिल प्रत्युत्तर देतोय. आयकॉन खेळाडू असेल हा ओपी ईगल्स संघाचा. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई संघाकडून स्थानिकरित्या प्रतिनिधित्व करतो. डू और डाय. आता मात्र डू और डाय. थर्ड रेड साठी दर्शन भिंगेला संधी दिली जाते आणि या संधीचं निश्चितच सोनं होता होता राहिलं आणि मात्र सुशांतच्या माध्यमातून त्या ठिकाणी डॅश आउट केलं जात आहे. प्रत्युत्तर राज पाटील. आता मात्र ओमकार गाडे 3 आणि 15 अशी गुणतालिका सुरुवातीच्याच काही क्षणार्धामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 12 गुणांची भरभक्कम अशी आघाडी अगदी सुरुवातीलाच या ठिकाणी कमावली आहे. अर्थातच एसपी फायटर्स या संघाने चढाई करते. यावेळेस मात्र 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पुन्हा एकदा दर्शन भिंगेची चढाई. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. दखल मात्र कर्णधार राज पाटील. तो दोस्तों कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असाच प्रयत्न केला जातोय एसपी फायटर संघाच्या माध्यमातून आणि निश्चितच और डाय. एक भरभक्कम अशी आघाडी मिळवतोय एसपी फायटर संघ. यावेळेस मात्र डू और डाय सक्सेसफुल एक गुण मिळवतोय. अर्थातच मनोज मेंगाळ ठरतोय सक्सेसफुल. प्रत्युत्तर दाखल खेळाडूला पार्थ ठाकूरच्या माध्यमातून मात्र जेरबंद केलं जात आहे. आता मात्र सुपर टॅकल सिच्युएशन मध्ये चढाई करता ओमकार गाडे. अथर्व पाटील आणि अजय मोरे दोन कोपरा रक्षक असेल. मध्यरक्षक रोहित आपल्याला बघायला मिळतो. बघूया यावेळेस सक्सेसफुल होतोय. अर्थातच ओमकार गाडे वारंवारच्या चढायांमध्ये सक्सेस मिळतोय.
9, 8, 7, 6. चढाई करता यावेळेस ओमकार गाडे. 2 विरुद्ध 1 असं समीकरण असेल. एकाच स्थानिक संघातील हे 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. नवतरुण कारावी संघाचं प्रतिनिधित्व करतात असा रोहित मोकेल आणि अथर्व पाटील. यावेळेस मात्र प्रचंड ताकद, क्षमता आणि जिद्द चिकाटी आपल्याला बघायला मिळते. मनोज मेंगाळ याची शरीरावरती जाऊ नका मित्रांनो, सडपातळ शरीर बांधणी आहे, परंतु प्रचंड ताकद आणि क्षमता या खेळाडूमध्ये आहे, विसरून चालणार नाही. हॅट्स ऑफ परफॉर्मन्स असेल मित्रा तुला. जबरदस्त खेळ मनोज मेंगाळच्या माध्यमातून. आणि हा फर्स्ट हाफ मध्येच दुसरा लोणाचा बोजा दिला जातोय, सेकंड ऑल आउट दिला जातोय. अर्थातच ओपी ईगल्स या संघावरती 23 आणि 4 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते. आता मात्र अगदी काहीच वेळामध्ये या ठिकाणी लोणाचा बोजा परतवला जातोय की काय असं चित्र मात्र मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. नाम मात्र 2 खेळाडू शिल्लक असेल एसबी फायटर्स संघाकडे. यशस्वी बोनस, प्रत्युत्तर दाखल मात्र सुशांत. 2 विरुद्ध 1 असं समीकरण असेल. सुपर टॅकलची कितपत संधी देतोय हा खेळाडू बघूया. जर सुपर टॅकल झाला तर मात्र निश्चितच बोचक्यात पडेल, परंतु नाही. ओमकार गाडे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत संधी नसेल एसबी फायटर्स संघाकडे. आता मात्र सुवर्ण संधी असेल. जर मल्टिपल पॉइंट रेड झाली तर मात्र निश्चितच लोणाचा बोजा वाचू शकतो, परंतु यावेळेस प्रयत्न कोणताही नाही. बोनस अधिक 1 गुणाची कमाई करतोय ओमकार गाडे. जवळपास एकतर्फे झुकत चाललेला सामना आपल्याला बघायला मिळतोय, परंतु कमबॅक होऊ शकतो मित्रांनो, कारण अजून वेळ फार बाकी असेल. आता मात्र राज पाटील हा वेगवान खेळाडू बघूया काय करतोय. निश्चितच ज्याची भीती होती तेच घडलं. शिकार केली जाते. ओमकार गाडे याला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे.
आता मात्र दर्शन भिंगेची चढाई. यावेळेस बघूया दर्शन काय संघाला नवसंजीवनी देतोय. ओमकारने मात्र 2 वेळा नवसंजीवनी दिली आहे. काय दर्शन भिंगे यावेळेस देईल? नक्कीच नाही. त्या ठिकाणी एक मजबूत असा अँकल होल्ड आपल्याला पाहायला मिळाला आणि मात्र ऑल आउट दिला जातोय एसबी फायटर्स संघावरती आणि या सामन्यामध्ये कमबॅक करतोय अर्थातच ओपी ईगल संघ. चढाई करता सुशांत. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय आणि मध्यांतरापर्यंत गुणतालिका आपण पाहतोय 27 आणि 15. चला यानंतर आपण तयारीत राहायचं आहे. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना MD वॉरियर्स विरुद्ध VC टायगर्स महाड हा सामना असणार आहे. आपण तयारीत राहा. MD वॉरियर्स विरुद्ध VC टायगर्स महाड हा आजच्या दिवसाचा पुढील सामना आपण आणि शेवटचा सामना पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी एखादा खेळाडू, प्रेक्षक किंवा इतर कोणाची जर टोयोटा कंपनीची 4 व्हीलरची गाडीची चावी या ठिकाणी मिळालेली आहे, आपली ओळख पटवायची आणि या ठिकाणून घेऊन जायची आहे. धन्यवाद. ओमकार गाडे उत्तर रथातली पहिली छाडी आपल्याला बघायला मिळते. प्रत्युत्तर राज पाटीलच्या माध्यमातून कमबॅक करावा लागेल असून देखील आघाडी खूप मोठी असेल. आव्हान खूप मोठं असणार आहे. 12 गुणांची तब्बल आघाडी असेल एसपी फायटर्स संघाकडे आणि ही आघाडी निश्चितच मोडत काढण्याचा प्रयत्न केला जाईल राज पाटील याच्या ओपी ईगल संघाच्या माध्यमातून. Nine, 8, 7, 6, 5, 4. Do or die. 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 Do. आता मात्र डू ऑर डाय यावेळेस मात्र शृंखला पडली जाते अथर्व पाटीलची आणि जेरबंद होतोय खेळाडू. प्रत्युत्तर दाखल मात्र सज्ज झालाय.
सुशांत साईल. चार खेळाडू मैदानामध्ये असेल, गुण मिळवायचा असेल तर मात्र डीप रेड करावी लागेल. सुशांतला यावेळेस मात्र स्वतःला झोकून देतोय संघाच्या विजयाकरिता. प्रत्युत्तर दखल ओंकार. यावेळेस मात्र प्रत्येक अँकल होल्ड होतोय. अजय मोरेच्या माध्यमातून जबरदस्त पकड आणि मात्र दुसरा लोणाचा बोसा ही परतवला जातोय. सेकंड ऑल आउट दिला जातोय एसपी फायटर्स संघावरती. सामना आता मात्र जवळ येतोय. ओपी ईगल्स संघाच्या ओपी ईगल्स 24 एसपी फायटर्स 27 अशी गुणतालिका आपल्याला पाहायला मिळते. Ten, nine, eight, seven, six, five, four. राज पाटील कर्णधाराला निश्चित साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून केला जातोय. दर्शन भिंगे यावेळेस दर्शनवरती दारोमदार जबाबदारी. अनेक खेळाडूंचे फॅन बेस या ठिकाणी, अनेक चाहते या कबड्डी स्पर्धेचा अगदी मनमुराद पद्धतीने आनंद घेण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी रायगड कबड्डी असोसिएशन च्या वतीने रायगड कबड्डी लीग मध्ये सहर्ष असं स्वागत आहे. 4, 3, 2, 1. Do or die. आता मात्र डू और डाय Do or die. चढाई करता दर्शन भिंगे. Or direct. Do or direct. प्रतीक म्हात्रे ऍडव्हान्स टॅकल 1 गुण बहाल केला जातोय. चढाई करता अदनान ओसेकर 8 नंबरच्या जर्सी मध्ये. अंतिम टप्प्यामध्ये आलेला हा सामना आपल्याला बघायला मिळतो. 4 गुणांची नाममात्र आघाडी असेल एसबी फायटर्स संघाकडे.
सुशांत साईल. यावेळेस मात्र सार्थ केला चुकर त्या टिपलं जात आहे. प्रत्युत्तर दर्शन. चढाई करता साईराज तांडेल. एक युवा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. या रायगडचं भविष्य असे अनेक खेळाडू खऱ्या अर्थाने आदरणीय अस्वाजी पाटील यांचं मी धन्यवाद देईल की रायगडचं जे जे भविष्य मैदानामध्ये 2024-25 मध्ये जे जे खेळाडू उदयास आलेत ते सर्व खेळाडू या लीग मध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. निश्चितच या रायगडच्या भविष्याची तयारी या रायगड कबड्डी लीगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. एक चांगल्या प्रकारे प्लॅनिंग या रायगडच्या भविष्याचं आपल्याला होताना बघायला मिळते. निश्चितच ही कबड्डीची पर्वणी आपल्यासारख्या रसिकांना पुढील अनेक वर्ष पाहायला मिळेल यामध्ये मात्र शंका नाही. परंतु रायगड जिल्ह्याची कबड्डी निश्चितच साता समुद्रापार नेण्यामध्ये अस्वाजी पाटील यांचं देखील एक मोठा हातखंडा आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट 5 मिनिट फॉर एंड द मॅच. आपण अंतिम टप्प्यामध्ये आता येतो या सामन्याच्या. ओपी इगल्स 34-33 तर एसबी फायटर्स 32 असा सामना आपण पाहतोय. संघ प्रशिक्षक सचिन भोईर आणि सचिन पाटील दोन्ही आपल्या संघाला त्या ठिकाणी गाईडन्स करताना. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. यावेळेस मात्र निसटतोय. जबरदस्त प्रयत्न राज पाटीलच्या माध्यमातून आणि हा लोणाचा बोसा दिला जातोय. अर्थातच ऑल आउट दिलं जातंय एसबी फायटर्स संघावरती. आता मात्र भरभक्कम अशी आघाडी या ठिकाणी 5 गुणांनी आघाडीवरती चाललाय तो ओपी इगल्सचा संघ. Ten, 9,
8, 7, 6, 5, 4, 3. चढाई करता राज पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. खरोखर मित्रांनो प्रचंड संघर्ष या ओपी इगल्स संघाने या ठिकाणी केलाय. खऱ्या अर्थाने आपली मातीच संघर्षाची आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. प्रचंड संघर्ष आपल्याला बघायला मिळतो ओपी इगल्स या संघाच्या माध्यमातून. पहिल्या विजयासाठी संघर्ष सुरू आहे. तो लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निकलता है. हीरे पर जितनी धार लगे उतना खूब चमकता है. मिट्टी का बर्तन पकता है तब धून पर खूब खनकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम आदम के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा. कुछ ज्यादा वक्त लगेगा लेकिन संघर्ष जरूर सफल होगा. अरे आज नहीं तो कल होगा लेकिन संघर्ष जरूर सफल होगा. तो कोशिश कीजिए दोस्तों. डू और डाय. Do or die rate. आता मात्र डू और डाय. Or die rate. Do शेवटची 2 मिनिटं असेल. यावेळेस ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र सक्सेस करून दाखवतायत. निश्चितच नाही मित्रांनो. मध्य रेषा भेदली सुशांत सैल्याने आणि मात्र 2 गुणांची कमाई करतोय. अंतिम क्षण आपण या ठिकाणी पाहतो या सामन्यामधील. आणि अंतिम क्षणी मात्र राज पाटील त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. प्रत्युत्तर दाखवायला मनोज मेंगाळ सज्ज झालाय. निश्चितच मित्रांनो एसपी फाईट सुरुवातीच्या क्षणामध्ये असं वाटलं होतं की हा संघ सामना विजय होईल. परंतु यावेळेस मात्र होत्याचं नव्हतं झालंय. कारण निश्चितच मित्रांनो जर तुम्ही कबड्डीचा खेळ खेळताय तर तुमच्याकडे संयम असणं अत्यंत गरजेचं आहे. संयम बाळगणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. कारण कबड्डीसारख्या खेळामध्ये जर आघाडी घेणं सोपं असेल तर तितकंच कठीण असतं घेतलेली आघाडी टिकवणं. आणि ज्यालाही घेतलेली आघाडी टिकवण्याला जमलं तो मात्र निश्चितच या कबड्डीच्या खेळामध्ये अग्रेसर ठरलाय. 10, 9, 8, 7. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 कबड्डी